धाराशिवमध्ये जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा। जिल्हा परिषदेच्या 23 तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। तणावानंतर दोन्ही पक्षांची महत्त्वाची एक बैठक पार पडली। राणा जगजितसिंह पाटील, प्रताप सरनाईक, राजन साळवींमध्ये ही बैठक झाली। आमच्या वाढणार नाही जागा, जे धोरण निश्चित झालेले मुंबईमध्ये तेवढ्याच जागा राहतील। फक्त काही ठिकाणी त्यांच्या बंडखोर झालेले आहेत, काही ठिकाणी आमच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज केलेले। बंडखोर असं मी म्हणणार नाही, आमच्या शिवसैनिकांनी केलेले। त्यांच्या सुद्धा भावना आहेत, त्यांना सुद्धा अपेक्षा होत्या। शेवटी निवडणुकीमध्ये एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येते, इतर लोकांना आपल्याला नाराज का होईना, परंतु त्यांना मानाचं स्थान शिवसैनिक म्हणून द्यावं लागतं आणि ते आम्ही देऊ। मुंबऱ्यात आज संध्याकाळी जितेंद्र आव्हाड यांची विजयी रॅली आहे। एमआयएमचे युनुस शेख यांनी निवडणुकीत आव्हाडांवर जहरी टीका केली होती। कैसे हराया म्हणत सेहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं। विजयी रॅलीनंतर मुंबऱ्यातील दर्गा गल्लीमध्ये आव्हाडांची सभाही पार पडणार आहे। ठाणे महापालिकेत पवारांच्या एनसीपीचे 12 तर एमआयएमचे 5 उमेदवार विजयी झालेत। पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आव्हाड आज माध्यमांसमोर येणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडनं। हिरा, आजच्या संदर्भात या रॅली संदर्भात काय अपडेट्स? नक्की श्रुती, आपण बघतोय की मुंब्रा आणि कळवा हा जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला आहे। मात्र त्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचे जे सहकारी होते युनुस शेख यांनी त्यांना ललकार दिली होती। परत एमएमच्या नवनिर्वाचित नगरसेवका यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाडांची खिल्ली उडवली होती। या संपूर्ण घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाडांनी काहीही बोलले नव्हते। मात्र आज त्यांची विजयी रॅली होणार आहे, त्यामुळे त्या विजयी रॅलीमध्ये काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे प्रमिला खेनी नावाच्या नगरसेविका आहेत, त्यांना सुद्धा पाठिंबा दिला होता। त्यांनी सुद्धा परत शिंदे गटात प्रवेश केला, त्यावर सुद्धा आव्हाड काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। त्यामुळे हे आज मुंब्रा हे मोठं राजकारणातील हॉटस्पॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर गिरीश महाजनांच्या कृत्याचा निषेध करतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा करून सगळ्या प्रकरणाची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। महाजनांवर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडणार असंही आंबेडकर यांनी म्हटलंय। दरम्यान नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही असं म्हणत महिला अधिकाऱ्यांना आक्षेप घेतला। प्रकाश आंबेडकरांचं काय ट्विट आहे? नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनांच्या मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव यांच्याशी फोनवर बोललो। यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला। महाजनांचं कृत्य अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेन। आरएसएस भाजपकडून सातत्यानं डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान केला जातोय, या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांच्याकडून भाषणात डॉक्टर बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही असा जाब एका महिला अधिकाऱ्यानं विचारलेला होता। आक्षेप या भाषणावर त्या महिला अधिकाऱ्यानं घेतलेला होता आणि या प्रकरणी आता गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडणार असं म्हणत या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करतो असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी त्यांनी